राहुल गांधी म्हणतायत मतदार याद्यांमध्ये घोळ आहे. हे आम्हालाही मान्य आहे. आम्ही तर इतक्या वर्षांपासून सांगतोय. आमची मागणी होती की मतदार याद्यांचे सर्व समावेश पूर्ण पडताळणी करा. आता निवडणूक आयोगही सर्व समावेश पडताळणी करायला तयार आहेत. असं वक्तव्य करत फडणवीसांनी मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप एक प्रकारे मान्य केला. त्यानंतर आता जयंत पाटलांनी फडणवीसांना एक ऑफर दिली आहे. ही चांगली गोष्ट आहे की फडणवीसांनी हे मान्य केलंय की मतदार याद्यांमध्ये घोळ आहे. आमची अशी इच्छा आहे की त्यांना मतदार याद्यांवर संशय असेल तर त्यांनी आमचा जो प्रयत्न सुरू आहे त्यात सामील व्हायला हवं आणि निवडणूक आयोगाला वटणीवर आणण्यासाठी प्रयत्न करायला हवा, असं म्हणत जयंत पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना निवडणूक आयोग विरोधात लढण्यासाठी त्यांच्यासोबत सामील व्हावं अशी ऑफर दिल्याची चर्चा आहे. तर या ऑफरच्या आडून जयंत पाटलांनी फडणवीसांना टोला लगावल्याचं देखील काहींचं म्हणणं आहे. तर यावर तुम्हाला काय वाटतंय? जयंत पाटलांची ही ऑफर फडणवीस स्वीकारतील का? ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.